ॲक्विशन ही लांबची प्रक्रिया आहे आणि ती स्वतः मीच करणार आहे. तर मी काय तुम्हाला खोटं सांगत नाही. तर आज हे जस्ट प्राथमिक सर्वे आहे आणि लगेच तुमचं ॲक्विशन आणि ऐका ना, ऐकून घ्या. तुमच्या भावना काय माझं ऐकून घ्या, साहेबांचं ऐकून घ्या. ऐकून घ्या. फक्त अजून आपल्याला माहिती नाही की कुठल्या गटातून किती क्षेत्र आहे, काय अलाइनमेंट अजून झालेली नाही. आपल्या तुमच्या भावना आमच्यावर पोहोचल्या, सरकारपर्यंत पोहोचल्या, पण ॲटलिस्ट कळायला तर पाहिजे कुणाचं क्षेत्र काय जाणार आहे किंवा काय. मग तुम्ही ज्याचं क्षेत्र जाणार त्याला आम्ही त्यांच्या काय समस्या असतील समजून घेऊन शासनापर्यंत पोहोचू. तुमच्या काय मागण्या असतील, तुमचं काय म्हणणं असेल, फक्त आधी हे तर कळायला पाहिजे ना अलाइनमेंट कुठून जाते. आणि आता कुणाच्या क्षेत्रात आम्ही जाणार नाही. मोजणी असताना मग टेप घेऊन ते सगळं घेऊन जावं लागतं. ऐका माझं आता मी पूर्ण ऐकलं आपलं. आता आम्ही फक्त हवेतून कुठून काय कुणाचं किती क्षेत्र जातं एक टेंटेटिव्ह एवढंच ह्यातून कळणार आहे. तर ह्यातून काही कुणाला जबरदस्ती तर आम्ही सरकार म्हणून किंवा अधिकारी आम्ही पण शेवटी काय याचीच पोर आहे. आम्ही काय असं काय कुठं हवेतून पडलेलं नाही. जबरदस्ती करणार पण आहे. तुमच्या भावना तीव्र आहेत, पोचू. आधी पण आम्ही हे काम केलेलं आहे भावना पोचवायचं, असं नाही की नाही. पण आता फक्त कोणाच्या क्षेत्रातून काय जाणार आहे इतकं टेंटेटिव्ह जरी कळलं तर तुम्हालाही पण क्लिअर होईल ना की लोक आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटलांचा बोला भारत माता की भारत माता की रद्द करा रद्द करा रद्द करा नागेवाडीच्या सुपीक काळ्या आईचा नागेवाडीच्या सुपीक काळ्या आईचा भाग्यवानगरच्या काळ्या सुपीक आईचा अरे शेतकरी एक जुटीचा मराठी येते का मराठी हिंदी थांबणार असला तर वता अंगावर मी थांबणार असला तर बघा नसेल तर आम्ही अंगावर ओतून घेतो. तुम्ही आता इथं जाता का सांगा. तुम्ही का थांबलाय तुम्ही का थांबलाय तुम्ही का बोलवलं पत्र ड्रोन आहे का गाडी पोलीस प्रशासनाचं करायचं काय या पोलीस प्रशासनात करायचं काय शेतकरी एक जुटीचा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची नाही कुणाच्या बापाची देणार नाही मीडियाच्या माध्यमातून जमतोय. या ठिकाणी या मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही हाकलून लावलं तरी पण या ठिकाणी ड्रोन अधिकारी जात नाहीत.
म्हणून या ठिकाणी टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे. येणाऱ्या काळात जर तुम्ही बाणावर आला नाही तर बाणावर कशा पद्धतीने आणायचं, आम्ही आमचा जीव जरी या मातीत घालवला तरी आम्हाला काही मातीसाठी वावगं वाटणार नाही. कारण काळी आई आहे, काळी आई आपल्याला रक्षण देते, काळी आई आपलं रक्षण करते. तर त्यासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, जे जे तरुण बघतायत त्यांनी आता यामध्ये सहभागी व्हा. नेत्यांनो, आमदारांनो, पुढाऱ्यांनो, जिल्हा परिषद सदस्यांनो, तुमच्याही अस्तित्वाचा प्रश्न हा शक्तीपीठ झाल्याशिवाय राहून देणार नाही. क्रांतिसिंह नाना पाटलांचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा. या जिल्ह्यामध्ये समांतर दुसरा मार्ग असताना हा मार्ग कशासाठी, तिकडे तीव्र विरोध केला म्हणून इकडे मार्ग घातला, असे जर अधिकारी उत्तर देत असेल तर अधिकाऱ्यांना तुमची खैर नाही. तुम्ही IPS झालेला, IAS झालेला, भान ठेवून या भूमीवर पाय ठेवायचा. ही भूमी जी आहे खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा, ही क्रांतीची हुतात्म्यांची रक्त सांडलेली भूमी आहे. इंच आणि इंच जमीन आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्यात मिळवलेली आहे. जर आपण अजूनही शांतपणाने विचार केला नाही तर आम्हा सगळ्या माई माऊल्यांना, आम्हा सगळ्या तरुण भावांना ही जमीन वाचवण्यासाठी विचार करावा लागेल.